पन्हाळा तालुक्यातील काटेभोगाव येथील प्राध्यापक डॉक्टर गुलाबराव राजे हे चिपळूण येथून शिक्षण क्षेत्रातून नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत। याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला। गावातील तरुणांसाठी एमपीएससी आणि यूपीएससी अभ्यासासाठी लागणारी पुस्तकं आणि 10वी तसं 12वीत सर्वात जास्त गुण मिळवणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक साहित्य पुरवण्याचं आश्वासन यावेळी डॉक्टर प्राध्यापक गुलाबराव राजे यांनी दिलं। पन्हाळा तालुक्यातील काटेभोगाव इथले प्राध्यापक डॉक्टर गुलाबराव राजे हे चिपळूण इथं शिक्षण क्षेत्रातून सेवानिवृत्त झालेत। याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीनं त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला। उपसरपंच दीपाली चव्हाण, माजी सरपंच रवींद्र पाटील यासह मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, पुष्पगुच्छ, शाल देऊन त्यांना गौरवण्यात आलं। यावेळी बोलताना शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलसचिव प्राध्यापक डॉक्टर दीपक मुळे यांनी डॉक्टर राजे हे माझे विद्यार्थी असून एका शिष्याचा सत्कार गुरुच्या हस्ते होणं हा दुर्मिळ योग असल्याचं सांगितलं। प्राध्यापक राजेंनी चिपळूणमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवला असून तो महाविद्यालयापुरता मर्यादित न ठेवता समाजामध्ये जिथं गरज आहे तिथं त्यांनी त्याचा उपयोग करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे। मुक्तीसारख्या संघटनेचं अध्यक्षपद यापूर्वी मोठमोठ्या व्यक्तींनी भूषवलंय, त्यामध्ये डॉक्टर गुलाबराव राजे आहेत याचा सार्थ अभिमान असल्याचं डॉक्टर दीपक मुळे यांनी सांगितलं। सत्काराला उत्तर देताना डॉक्टर गुलाबराजे यांनी ग्रामस्थांनी माझा सत्कार करून माझ्यावरील जबाबदारी वाढवली असल्याचं सांगितलं। गावामध्ये डॉल्बीमुळे आणि व्यसनामुळे तरुण पिढी बिघडत चालली असून ते थांबलं पाहिजे। गावातील तरुणांसाठी एमपीएससी आणि यूपीएससी अभ्यासासाठी लागणारी पुस्तकं आणि 10वी तसंच 12वीत सर्वात जास्त गुण मिळवणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक साहित्य पुरवण्याचं प्राध्यापक डॉक्टर राजे यांनी यावेळी सांगितलं। यावेळी बोलताना डॉक्टर BM हिरडेकर यांनी शिक्षण क्षेत्रातील व्यक्तीचा सत्कार घडवून एक स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल ग्रामस्थांचं कौतुक केलं। वाटेतले काटे तुडवत आणि अत्यंत खडतर प्रवासानं डॉक्टर गुलाबराव राजे घडले आहेत। काटेभोगावसारख्या ग्रामीण भागात विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करता येईल का याचा विचार डॉक्टर राजे यांनी करावा अशी सूचनाही हिरडेकर यांनी यावेळी केली। आबा कांबळे यांनी काटेभोगावच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थितीचा आढावा घेतला। दरम्यान यावेळी गुलाबराव राजे यांच्या जीवनकथेवर आधारित पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं। यावेळी रमेश जाधव, वसंत कुंभार, उदय पाटील, लालासाहेब नाईक, अश्विनी राजे यांनीही आपल्या मनोगतातून डॉक्टर राजे यांच्या कार्याचा गौरव केला। या कार्यक्रमाला उपसरपंच दीपाली चव्हाण, माजी सरपंच रवींद्र पाटील, दिलीप राजे, नारायण पाटील, नाना पाटील, चंदू भुवड, उदय पाटील, मारुती कांबळे, संभाजी पाटील, शामराव वाळवेकर, बबन खाटांगळेकर, अशोक घरपणकर, माजी उपसरपंच गणपती पाटील, फिरोज रावतर, सुधाकर रणदिवे, रमेश रत्नाकर यांच्यासह पन्हाळा, करवीर आणि शाहूवाडी तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते।